अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली गरजेची आहे. प्रत्येक जीवाला, जन्माला आलेल्या जीवाला का गरजेची आहे? कारण की सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं प्रमाण पाठ असेल. मला वाटतं ज्ञानेश्वरी सगळे घरी वाचतात. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. जे ज्याच्यातून निघालं त्याची प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. म्हणून ती आपल्याला प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. चला पुढे. देवाची प्राप्ती त्या गोष्टीसाठी तर गरजेची आहेच, कारण की आपण काय आहोत? देवाचे अंश आहोत. नवे नवे देव स्वतः आपल्यामध्ये आहे, फक्त आपल्याला त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. बरं, मग देवाची प्राप्ती करायची असेल तर अगोदर सर्वप्रथम देवाची प्राप्ती का करायची ही शंका आहे. उगाच नाथबाबा म्हणतात की देवाची प्राप्ती करा म्हणून देवाची प्राप्ती करायची नाही. नाही, नाथबाबा म्हणतात म्हणून देवाची प्राप्ती करायची. अजूनपर्यंत मला नाही वाटत की समाजाने संतांचं इतकं ऐकलं असेल. संतांनी सांगून ठेवले हरी प्राप्तीचे उपाय, पण लोक ऐकतील का? कारण की लोकांना आजकाल काय झालंय, ज्या गोष्टीची प्राप्ती करायची असेल त्याच्या मागचं कारण संभव आहे. जोपर्यंत त्या प्राप्ती मागचं कारण आपल्याला कळत नाही तोपर्यंत ती प्राप्ती करण्याचा हेतू मनामध्ये उमटत नाही. जोपर्यंत एखाद्या बालकाला शिक्षणाचं महत्व कळत नाही तोपर्यंत तो शिकायला धावतो का? नाही धावत. शिकल्यानंतर नोकरीचं महत्व ज्याला कळतं तोच नोकरी करतो, नाहीतर तो नोकरी करायच्या मागे जात नाही. नवे नवे ज्याला पखवाज वाजवायला आवडतो तोच फक्त पखवाज वाजवू शकतो महाराज. बाकीच्यांनी किती जरी धागिनता वाजवला तरी तो तालात येत. ज्याला गायनाची आवड आहे महाराज तोच गाऊ शकतो. मी फक्त 2 रविवार क्लास केला, पण काय गाता आलं. 4,500ची आनंदवरून पेटी आणली, ती पण एका मंडळाला दान दिली. म्हटलं हे आपले बस की बात. प्रत्येक गोष्टीच्या प्राप्ती मागं काही ना काहीतरी कारण असलं पाहिजे. मग देवाची प्राप्ती कशा करता करायची महाराज? जरी नाथबाबा सांगत असले की हरिप्राप्तीचे उपाय, देवाची प्राप्ती तुम्हाला मनुष्य देहाला गरजेची आहे. नवे नवे नाथ महाराज तर म्हणतात की बाबा रे, देह तुम्हाला जर जन्माला दिला असेल किंवा देवाने जो हा देह दिला ना तो याच कारणासाठी दिलाय. कशासाठी? भजनासाठी. शिक्कामोर्तब केला संतांनी की बाबा रे हा देह फक्त याच कामासाठी, बाकी कुठल्याच कामासाठी. कशासाठी दिला? भजनासाठी दिला. आता मला तो विरोध नाही करायचा, भजनासाठीच दिला फक्त बाबा. भोजनासाठी दिला का? नाही दिला. फक्त भजनासाठी दिला, भोजनासाठी दिलेला नाही. मग आपण भजन करतो का? नाही करत. आपण संतांचं ऐकलंच नाही महाराज. उगाच म्हटले असते का हाकारुणी? नसते म्हटले. आपण ऐकत. इतके सप्ते झाले महाराज आपल्याकडे, इतके कीर्तनकार आपण उघडून उघडून ऐकलेत. पुढचा शब्द बोलत नाही मी, उघडून उघडून ऐकलेत, पण तरी सुद्धा आपल्यात काय बदल होत नाही म्हणा.
विठ्ठल विठ्ठल आपण मात्र त्या गोष्टीकडे वळत नाही, पण तरी सुद्धा संत सांगतात की काही जरी झालं, तुम्हाला कळलं कळू दे किंवा नको कळू दे, पण जीवनाचं सार्थक फक्त एकाच गोष्टीत येते, म्हणजे कोणाच्या? देवाच्या प्राप्तीमध्ये. चला आता आपल्याला देवाची प्राप्ती करायची, 9 वाजून गेलेले. देवाची प्राप्ती करायची. देवाच्या प्राप्ती करता निघाल्यानंतर बरेचसे मार्ग आहेत. आता त्याच्यामध्ये पण बरेचसे मार्ग आहेत. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, बरेचसे मार्ग आहेत. मग एकेका मार्गामध्ये जर आपण गुंतत गेलो, समजा काहींना वाटेल की महाराज बाकीचं तुमचं आम्हाला टाळवे कुठनं जमत नाही, आमच्याकडे कामधंदे आहेत, आमच्याकडे कामधंदे आहेत, आणि मी बाबा रामदेवजीचा शिष्य आहे, त्याच्यामुळे मला तुमच्याकडे यायचं नाहीये. बरं बाबा, त्या मार्गाने तर त्या मार्गाने जा. मग त्यांनी सुद्धा मनावर घेतलं. शेवटी बाबा रामदेवजीचे क्लासेस लावले आणि ते पोट आतमध्ये घ्यायला सुरुवात केली, मांड्या बदलायला सुरुवात केली, सगळं सुरुवात केलं महाराज. सगळं कळतंय ना तुम्हाला? हा, पद्मासन घातले, वज्रासन घातले, अजून बरेच आसन असतात. आपलं कधी त्याकडे लक्ष गेलंच नाही महाराज. बरेच आसन असतात. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर त्याचं वर्णन आलेलं आहे महाराज. ज्ञानेश्वरीचं सुंदर त्याच्यावरती योग आहेत. योग मार्गामध्ये सुद्धा काय काय करावं लागतं. नुसते नावं जरी ऐकली ना तरी सुद्धा कान बंद व्हायची पाळी आहे. इडा नाडी, पिंगला नाडी, सुषुम्ना नाडी, कुंडलिनी, सहस्त्रदळ चक्र, ह्या चक्रांची नावं. आता ही नुसती नावं जरी ऐकली ना तरी सुद्धा लोकांना वाटतं काहीतरी वेगळं चालू झालंय आता इथून पुढे. हा आहे योग मार्ग. कसा योग मार्ग? कसं सांगू तुम्हाला योग मार्ग कसा? विठ्ठल विठ्ठल नागिनी उत्साहे नवहे द्वार निरोधुन, नको. नागिनी उत्साहे नवही द्वार निरोधुन, नाडीत्रया माझी सुषुम्न संचरण. कोण सांगते? नसा देहा मार्ग ऐसे बोलते मुनिजन. मग काय करा? नरहरी चिंतने अहरनिशी मुक्तिस्थान. ओम नमो भगवते वासुदेवाय. माऊलींचा वासुदेव सुंदर आहे महाराज. या वासुदेवाची तुम्हाला गमक सांगतो, पाठ करायचा असेल तर बरं का. या वासुदेवाची गमक अशी आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. किती? 13 आणि 13 चरणाचा अभंग. विठ्ठल प्रत्येक चरणाची सुरुवात, प्रत्येक अक्षरावरून प्रत्येक चरणाची सुरुवात. ज्ञानोबारायांनी सांगितलं, वर्णन करत असताना सांगितलं कसे हे कठीण आहे. योग मार्ग कसा आहे? कठीण आहे महाराज, अतिशय कठीण. इतका कठीण की त्याच्याकडे आपल्याला जाणं गरजेचंच नाहीये आणि जाता सुद्धा येणार नाही महाराज, जाता सुद्धा येणार नाही. मग आणखीन काही मार्ग आहेत का देवाकडे जायचे? अजून भरपूर मार्ग आहेत. तीर्थयात्रा करू शकतो, तीर्थयात्रा करू शकतो ना आपण. कोणी कोणी केल्यात? हात वर करा. तीर्थयात्रा, तीर्थयात्रा, तीर्थयात्रा कोणी कोणी केल्यात? हात वर करा. लाजता का काय?
लाजायचं घरी, इकडं नाही. हा केल्यात ना तीर्थयात्रा केल्यात, बरोबर. बसनी केल्या का पायी? हा तीर्थयात्रांनी सुद्धा देव प्राप्त होतो. पण त्याच्यासाठी तीर्थयात्रा करणाऱ्याला अगोदर संकल्प करावा लागतो, पायी चालावं लागतं आणि पुन्हा त्याच जागेवर तू येऊन त्याची तीर्थयात्रा संपवावी लागते. याला म्हणतात तीर्थयात्रा. आता अशी तीर्थयात्रा कोण कोण करतं बरं? करतो का? नाही. व्हॉट्सअपला स्टेटस आला, निघाली 4 धाम यात्रा, 15 दिवस 15,000. याला तीर्थयात्रा म्हणत नाही, याला तीर्थयात्रा नाही म्हणत. तीर्थयात्रा कशाला म्हणतात? 22 दिवस चालत निघायचं महाराज देववरून पंढरपूरला, आळंदीवरून पंढरपूरला. चालता चालता काय करायचं असतं? घरी फोन नसतो लावायचा, हा भजन करायचं असतं. चालता चालता भजन करायचं, सुंदर असं भजन करायचं. याला तीर्थयात्रा म्हणतात. या तीर्थयात्रेने सुद्धा देवाची प्राप्ती होते. पण संत म्हणतात की बाबा रे, तीर्थयात्रेने देवाची प्राप्ती होते, पण तीर्थयात्रा करणाऱ्याला काय प्राप्त होतो? काय प्राप्त होतो नाही माहित. अहंकार. विठ्ठल विठ्ठल. भारत 50 वर्ष झाले पंढरपूरची वारी करतोय. किती कळलं? एकदा काशी करून येतो आणि 10 वेळा लोकांना सांगत सुटतो काशी करून आलाय पठ्ठ्या, काशी. याला अहंकार म्हणतात. तीर्थयात्रा केल्यामुळे काय प्राप्त होतो? अहंकार प्राप्त होतो. चला तीर्थयात्रा सुद्धा नको, ज्ञान मार्गाने जाऊ, ज्ञानाची तरी प्राप्ती होईल ना. महाराज ज्ञानाची प्राप्ती सुद्धा करत असताना संत म्हणतात की ज्ञानाची प्राप्ती करत असताना ज्ञान सुद्धा असं प्राप्त करून घेतलं पाहिजे की जे आपल्या जीवनामध्ये कसं आहे आवश्यक आहे. नाही तर नको त्या गोष्टीचं ज्ञान घेऊन काय करायचंय. आणि सध्या जर आपल्या लोकांकडे आपण बघितलं ना, तर लोक नको त्या ज्ञानाची जास्त चिंता करायला लागली. काय म्हणायचं तुम्हाला? समाजात बसलेल्यापैकी ज्याच्या गळ्यात माळ नसते ना, उत्तम महाराज, तो सुद्धा म्हणतो की काय कोणी कीर्तन केलं. आता त्याला आमच्या ज्ञानाची परीक्षा काय करायची? ज्याला गायन काय कळत नाही तो सुद्धा गायक चाल बरोबर नाही झाला. अरे त्याने किती घासली त्यासाठी, पण तरी सुद्धा तो म्हणतो चाल बरोबर झाली नाही म्हणून. महाराज एखादा येतो तो म्हणतो काय वाजवतोय काय माहिती, डबडं कुठल्याकडे आवाज येतो. ज्याच्या गळ्यात माळ नाही. आम्ही ऐकलंय बरं का मधुमामा, ही गोष्ट ऐकली आम्ही. इतका पश्चाताप झाला, एवढी वर्ष मृदुंगाची साधना करून काय फायदा नाही. जर एवढंच ऐकायचं होतं तर नको त्या गोष्टीच्या ज्ञानाच्या मागे लागतात. नको त्या गोष्टीचं ज्ञान काहीच कामायचं नाही. छोटासा दृष्टांत सांगतो, फक्त तुमची झोप उडण्यापुरता. विठ्ठल एका एसटी स्टँडला एक महाराज होते. महाराज उतरले एका एसटी स्टँडला. तिथं एक जण माणूस आला, गावातला माणूस आला. तो म्हटला महाराज या इकडं, इकडे या. आता ते महाराज नवीनच कीर्तनासाठी त्या गावात आलेले होते, स्टँडला उतरले होते. त्यांना वाटलं कदाचित महाराज आमच्या कीर्तनाचा पत्ता विचारून कदाचित सोडून येईल तिथपर्यंत म्हणून गेले. म्हणजे काय झालं देवा, काय बोला आता, काय काम काढलं. तो म्हटलं महाराज तुम्ही कीर्तनकार का? आता महाराजांनी उत्तर दिलं त्याला, म्हटले तुला काय वाटतं पहिला ते सांग. आता धोतर घातले, नेहरू शर्ट घातलाय, टोपी आहे डोक्यावरती, उपर नाही गळ्यामध्ये, तुला काय म्हणायचं आता? त्याचं पण चुकलं नाही बरं बोलतं महाराज. कारण काय काय कीर्तनकार कीर्तनाला शेवटला येईपर्यंत कळत नाही कीर्तनकार. म्हणून त्याने आपलं सहज विचारलं की महाराज कीर्तनकार का? ते म्हटले हो बाबा कीर्तनकार. मग एक प्रश्न विचारू का? ते म्हटले की आता काय शेवटी कसं आहे ना की कीर्तनकार जे फिरते कीर्तनकार आहेत ना, त्यांना हा अनुभव जास्त आलेला असतो. इतके काही समाजकंटक आपल्याला भेटतात त्या त्या ठिकाणी, काही ना काहीतरी प्रश्न विचारून मोकळे होतात. मला एकदा अलिबागला कीर्तन करत होतो महाराज, चालू कीर्तनामध्ये एकाने प्रश्न विचारला. चालू कीर्तनामध्ये माझा विषय चालला होता, नामपर प्रकरणावरती चालला होता की देवाला बोलवलं तर देव येतो, असं मी सहज बोलून गेलो. महाराज ते बाबा उठले, त्यांच्या गळ्यात माळ नाही काय नाही, ते म्हणतो तुझ्या बापाच आहे का देव? खरी घटना, ही सत्य घटना, हसायसाठी बोलत नाही. अलिबागला झालंय माझ्यासोबत असं, म्हणून तेव्हापासून मी कीर्तनात जास्त बोलत नाही. आता त्यांनी प्रश्न विचारला की कीर्तनकार महाराज तुम्ही सांगा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या
एसटी स्टँड मध्ये जो समोर गाडा आहे ना त्याच्या अंगावरची केस किती आहे? काय प्रश्न विचारला? त्याच्या अंगावरची केस किती आहेत? आता कीर्तनकार आहे ना, कीर्तनकार तो इतका हुशार होता महाराज, इतका हुशार होता, त्यांनी सलग उत्तर दिलं. कारण की कीर्तनकारांना सगळं जमलं पाहिजे महाराज, सगळं जमलं पाहिजे. कीर्तनकारांनी आजकालच्या लक्षात ठेवायचं, त्यांना सगळं जमलं पाहिजे. आलेलं गिराईक भेटवायचं, नंतर कटवायचं आणि नंतर आटवायचं, सगळं जमलं पाहिजे त्याला. त्यांनी सुद्धा उत्तर देऊन टाकलं, अरे बाबा तुला गाढवाच्या अंगावरची केस पाहिजेत ना, घे लिहून 5,85,500. कोणी सांगितलं? कीर्तनकारांनी सांगितलं. गाढवाच्या अंगावरती केस किती? 5,85,500 केस आहेत. तो म्हणला कसं शक्य? ते म्हणलं मोजून बघ, मोजून बघ. त्यांनी सुद्धा एक ध्यासच घेतला मनामध्ये. कीर्तनकार गावातून निघून गेले, पण 4 वर्ष तो गाढवाच्या अंगावरची केस मोजत होता. 4 वर्षांनी कशी बशी पुन्हा तारीख त्या कीर्तनकाराला त्या गावात भेटली आणि यांनी त्यांना गाठवलं. गाठवल्यानंतर विचारलं, महाराज तुमचं चुकलं, तुम्ही खोटे बोलले, तुम्ही कीर्तन करायचं सोडून द्या. ते म्हणले, बाबा झालं तरी काय ते तर सांग. तो म्हटला, महाराज तुम्ही काय सांगितलं होतं, गाढवाच्या अंगावर केस किती आहेत? 5,85,500. महाराज 15 जास्त भरली. कीर्तनकार बाबांनी कपाळाला हात लावला, म्हणले, देवा जर 4 वर्ष तू फक्त गाढवाच्या अंगावरची केस मोजायला घातली, जर आयुष्याचं मोजमाप केलं असतं तर आज देव झाला असता. विठ्ठल कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही. ज्ञान मार्ग सुद्धा खूप म्हणजे खूप कठीण होतो. कारण की ज्ञान मार्गामध्ये सुद्धा जर आपण गेलो तर ज्ञान मार्गामध्ये अभिमान नावाचा अभिमान चढलेला आहे, अभिमान प्राप्त होतो. जितका जितका ज्ञानी होत जातो तितका तितका अभिमानी तो होत जातो. नवे नवे जितके मार्ग तुम्ही बघाल. मग महाराज मार्ग कुठला सोपा आहे बरं देवाकडे जाण्याचा? तर संतांचेच प्रमाण आहे. भक्ती मार्ग, भक्तिपंथ बहु सोपा, नाही का? सगळेजण प्रमाण म्हणतात भक्तिपंथ बहु सोपा. नाही 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 नाही, नाथबाबांनी जरी सांगितलं असलं तरी सुद्धा भक्तिपंथ बहु सोपा कसा म्हणू शकतो बरं? जर भक्तिपंथ सोपा म्हणू शकलो आपण, तर मग भक्ती ते कठीण आणि सुळावरील पोळी हे कसं जमेल? भक्ती सोपी असं म्हणतात, मग ती कठीण कशी काय? तर याच्यामध्ये एकच तुम्हाला सांगू शकतो, विठ्ठल विठ्ठल प्रश्न विचारतो. उत्तम महाराज, 150 किलोचं पोतं जड का 100 किलोचं? 150 किलोचं. बर, 150 किलोचं पोतं हलकं का 100 किलोचं? हलकं कुठलं आहे? 100 किलोचं हलकं आहे का 150 किलोचं? माझा प्रश्नच नाही समजला. तर तुमचं काय मत आहे? 150 किलोचं पोतं हलकं आहे का 100 किलोचं? हा, 100 किलोचं हलकं आहे. मग उचलू शकता का? उचलू शकता? हे गावचे बरं का, हे चुकवलं आहे, ते उचलू शकतात. त्यांचं असं म्हणणं आहे की ते उचलू शकतात. महाराज 100 किलोचं पोतं उचलू शकतो आणि 150 किलोचं पोतं उचलू शकत नाही, किंवा 100 किलोचं पोतं हलकं आणि 150 किलोचं पोतं जड, हे कशावरून ठरवू शकतो? तर दोन्ही समोर आहेत म्हणून. माझा बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या. 150 किलोचं पोतं समोर आहे आणि 100 किलोचं पोतं समोर आहे, म्हणून आपण सांगू शकतो. काय सांगू शकतो? 100 किलोचं पोतं हलकं आहे. बाकीच्या मार्गामध्ये जर आपण बघितलं तर जितकी कठीणता आहे तेवढी भक्तिपंथात नाही. बाकीच्या मार्गामध्ये जी कठीणता आहे, ज्या आसनं लावावी लागतात, तीर्थयात्रासाठी पाय झिजवावे लागतात, ज्ञानासाठी ज्ञानार्जन करावं लागतंय, त्यापेक्षा भक्ती सोपी आहे ना. भक्ती सोपी आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी धरून श्री जपे सदा. किंवा मग जिथं असेल तिथं काय करा? भजन करा. ठाई जवळ सोने करा एकचित्त. मग काय? भक्ती सोपी आहे. नवे नवे महाराज तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, पण देवाची प्राप्ती ही कठीणच आहे. विठ्ठल विठ्ठल मला वाटतं नाथ महाराजांचं प्रमाण. विठ्ठल विठ्ठल
जप तपानुष्ठान व्यर्थ कासया लगे दैवता आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरण केशव माधव अचुक्त वदता हो पातक केशव माधव अचुक्त वदता हो पातक केशव माधव अच्युत वदता हो पातक जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत यमने मन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे मग काय करा केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा हे सगळंच कठीण आहे महाराज सगळंच कठीण आहे मग सोपं काय देवाची प्राप्ती करण्याकरता मग सोपं काय सोपं जर पाहिजे असेल देवाची प्राप्ती करण्याकरता मार्ग सगळेच कठीण आहेत पण त्यातल्या त्यात देवाची प्राप्ती करत असताना महाराज ज्या प्राप्ती आपण करतोय ना त्या प्राप्ती नसून त्या फक्त कशा आहेत आपल्या फक्त खटापट आहेत काय खटापट आहेत जशी आपण संसारात करतो ना धडपड करतो हे मिळवायचे ते मिळवायचे पैसा मिळवायचा शांती मिळवायची सुख मिळवायचे हे मिळवायचे तसं फक्त परमार्थामध्ये देवाची प्राप्ती करण्याकरता हे काय फक्त खटापट आहे नाना साधनांच्या केल्या सोडायचं नाही बरं का तुका म्हणे येते भजन प्रमाण विठ्ठल काय मला कीर्तनामध्ये ना भजन जास्त लागतं कारण आम्हाला तो जोपर्यंत कानांवरती चाली पडत नाही टाळांचा आवाज पडत नाही तोपर्यंत कीर्तन वाटतच नाही सुंदर प्रमाण बरोबर आपल्या गवळणीमध्ये सांगतात की नाना साधनांच्या केल्या खटपटा त्या न पळवती त्याचे दारवंटा योगाभ्यासे सिद्धी रोधितात जाणो जाता जाणीव घाली आडफाटा योगाभ्यासे सिद्धी रोधितात ती वाटा धन्य ही आनंदाची सापडली वेळ बरंच काय काय केलं निरोबाराय म्हणतात काय नाही केलं सगळे मार्ग केले त्याच्यात पुढचं चरण आहे महाराज मी मगाशी जो विषय चालला होता ते त्याच्या पुढचं चरण नाही का मामा यज्ञ यागे स्वर्ग भोग आडी येती बरोबर ना यज्ञ यागे स्वर्ग भोग आडी येती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हे त्याच्या पुढचं चरण आता पुढचं आठवायला वेळ लागेल
जाऊ ते आता मागं गेलं, मागचं कशाला पुढे आणायचं आपण. म्हणतात भरपूर खटपटा केल्या पण तरी सुद्धा ते काही त्याच्या दारवंटापर्यंत पोहोचल्या नाही. जसे संसारात आम्ही लोकांनी इतके प्रयत्न केले, हा झाला परमार्थिक विषय महाराज. पण प्रापंचिक विषयात जरी देवाची प्राप्ती बघायची झाली तरी सुद्धा आपण देवासाठी किती खटाटोप करतो. आपण जरी नास्तिक जरी असला तरी सुद्धा त्याला देवाची खटाटोप आहे. किती नास्तिक असला त्याला देव जरी परिचयाचा नसेल तरी सुद्धा देव नाही हे पटवून देण्यासाठी त्याला कितीतरी देवांकडे जावं लागतं. किंवा तुमचं आमचं जर घ्यायचं झालं तर आपण कितीतरी देव फिरतो महाराज. इतके देव फिरतो. कधी काळूबाईला जातो, कधी येडाईला जातो, कधी बोलायला जातो, कधी खंडेरायाकडे जातो, सगळ्यांकडे जातो की नाही. देवाच्या प्राप्तीसाठी कुठंतरी देव भेटल आणि काहीतरी भलं होईल. भरपूर ठिकाणी जातो महाराज. आपण प्रपंचात सुद्धा देवाची प्राप्तीसाठी इतकी धडपड करतो पाहिजे ते करतो, त्याला नवस घालतो, नवे सगळीकडे फिरतो. नाथ बाबा सुद्धा म्हणतात की अरे मी पण इतकं फिरलो. किती फिरलो तुम्ही तरी फक्त भारताच्या आत फिरतायत. नाथ बाबा म्हणतात मी 14 ठिकाणी जाऊन आलो, 14 देशात. काय म्हणतात नाथ बाबा, 14 देशामध्ये मी जाऊन आलो तरी सुद्धा मला कुठेच देव भेटला नाही. फक्त एकाच ठिकाणी देव भेटला मला. ऐसी दैवते केली अनंते नाथबाबा म्हणतात किती फिरलो, बरंच फिरलो. बहु जाचिले दुःख भोगिले 14 व्यापिले. परी ते फलकट झालं शेवटी गळा येऊन पडले. कितीतरी ठिकाणी असं होतं, इकडे जातात तिथलं गळ्याला लावून माघारी येतं, परत जावं लागतं. पण शेवटी नाथबाबा म्हटले मला एकाच ठिकाणी फक्त पंढरी पाहून जीव हर्ष लाव. फक्त त्याच देवाकडे येऊन मला आनंद वाटला आणि मला आता त्याच देवाची प्राप्ती करायची. तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल ना तर तुम्हाला सुद्धा मी सांगतो देवाची प्राप्तीसाठी यज्ञ लागत नाही, याग लागत नाही, तीर्थयात्रा लागत नाही, काही लागत नाही, ज्ञानमार्ग लागत नाही. मग काय लागतं नाथ महाराज म्हणतात देवाची प्राप्ती करायची असेल ना तर तुम्हाला सगळ्यात पहिले एकाकडे जावं लागल तरच तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. अभंगाचं पहिलं चरण हरी प्राप्ती.